पॉवरफुल आहे गाय. गायीच्या चारही पायाचं दर्शन जर घेतलं तर 4 तीर्थ आहेत ना आपले, पुऱ्या आहेत, 4 पीठ आहेत आपले, त्यांचं दर्शन होत आहे. विठाला 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 विठाला. अशी ही गाय आहे. आपला विषय चालू होता, गाय हे धन आहे. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा गायीचं धन पाळत होते आणि गायी चारायला जात होते. गोधने चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्ण गायी चारायला जायचे आणि लीला करायचे. विठाला 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 गायीमध्ये जर पावर नसते तर कृष्ण गायीच्या माग गेलेच नसते. कृष्णाने गायी चारल्या महाराज. लहानपणापासून गायी चारल्या, छोटे असतानापासून गायी चारल्या. आणि गायी चारताना सुंदर सुंदर खेळ सुद्धा खेळ आहे का नाही. आणि खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू. आणि खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू. हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे गा मामा, हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे गा मामा. भगवान श्रीकृष्ण गोधने राखत होते. गाय हे धन आहे. आणखीन एक बघा, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईचं गोमूत्र, नव्हे गाईचं काहीच वाया जात नाही. म्हणून ती गाय अति पवित्र आहे आणि अति महत्वाची आहे. आणि त्याच गायीची पूजा वासरासहित पूजा. आता वासरासहित पूजा का, त्याचंही कारण आहे. गाय वेगळी आहे न वासरू वेगळं आहे. गायीच्या गोमूत्राची ताकद वेगळी आहे आणि वासराच्या गोमूत्राची ताकद आणखीन काही वेगळीच आहे. पॉवरफुल आहे वासराचं गोमूत्र. कदाचित जर गेले पथमेड्याला तर तिथल्या गोशाळेचा थोडासा अभ्यास करा आणि मग गाय काय आहे ते आपल्याला कळेल. विठाला 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 एक च्यवन ऋषी ध्यानस्थ बसले गंगा आणि यमुना यांच्या संगमावरती. पाण्यात जाऊन बसले ध्यानस्थ तप करीत. तर ते पाणी सुद्धा च्यवन ऋषीला त्रास देत नव्हतं. दोन्हीकून पाणी निघून जायचं आणि च्यवन ऋषीसाठी असा खोपा तयार करायचं पाणी. क्या बात है महाराज. साधू संतांची जल, स्थल, अग्नी, हवा या सर्वांवरती सत्ता आहे महाराज. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती या संतांकडे आहे. त्या पाण्यातले जलचर होते ना, त्यांचं सुद्धा ऋषीवरती प्रेम जडलं. चौकून फिरायचे पण इजा होऊ देत नव्हत्या. काही कोळ्यांनी मिळून एक नवीन जाळं बनलं. ते जाळं त्या पाण्यात टाकलं मासे पकडण्यासाठी. आणि त्या जाळ्यामध्ये हे च्यवन ऋषी पण आले. आणि त्या कोळ्यांनी पाहिलं, महाराज महाराज माफ करा, तुम्हाला बाहेर काढण्याचा आमचा उद्देश नव्हता, माफ करा माफ करा. शांत बसा. तुम्ही हे मासे कोणाला विकता? म्हटले आम्ही नहुष राजाला विकतो. म्हणले मग असं करा, या माझ्या सहित या मासे नहुष राजाला विका. हो म्हणले, तुम्हाला आम्ही कसं विकावा, तुम्हाला आम्ही कसं विका. नाही म्हणले, नाही विकला तर शाप देऊन भस्म करील. रामकृष्ण. एक कोळी गेला, नहुष राजाला सर्व सांगितलं. नहुष राजा आला, ब्राह्मण घेऊन पूजा केली, सत्कार केला आणि सांगितलं, च्यवन महामुनी सेवा सांगावी, आज्ञा करावी. तू दररोज हे मासे विकत घेतो? हो घेत असतो. आज माझ्या सहित हे मासे विकत घे, पण माझी किंमत योग्य लाव. आता च्यवन ऋषीची काय किंमत लावा? नहुष राजाने सांगितलं, या कोळ्याला 1000 मोहरा द्या.
च्यवन ऋषी म्हणले, माझी किंमत 1000 मोहरा. अरे तुझ्या मंत्रिमंडळाशी चर्चा कर, माझी किंमत. मंत्रिमंडळाशी चर्चा केली. 1,00,000 मोहरा द्या. म्हणले माझी किंमत 1,00,000 मोहरा, फक्त 1,00,000. विद्वान पंडिताबरोबर चर्चा कर. चर्चा केली. 1 करोड मोहरा द्या. म्हणले माझी किंमत 1 करोड मोहरा, फक्त 1 करोड. ऋषी मुनी बरोबर चर्चा कर. तेवढ्यामध्ये गौजात मुनी आलेले होते. चर्चा झाली. गौजात मुनींनी सांगितलं, काळजी करू नका. हो. तेवढ्यात बाकीचे ऋषी म्हणले. एका ऋषीने सांगितलं, एक काम करा म्हणले, अर्ध राज्य देऊन टाका. नऊस राजाने सांगितलं, नाही नाही, संपूर्ण राज्य देऊन टाकू. म्हणले हे संपूर्ण राज्य. म्हणले 1 राज्य म्हणजे माझी किंमत. म्हणले आता माझ्याकडे दुसरं काही राहिलंच नाही. गौजात मुनी म्हणले, सांगितलं ना तुम्हाला, थांबा, जास्त टेन्शन घेऊ नका, या इकडं. म्हणले एक काम करा, च्यवन मुनीला 1 वासरासहित गाय द्या. वासरासहित गाय? म्हणले हो. अहो म्हणले अख्खं राज्य द्यायला तयार. अहो तुम्ही जात खरी. गेले, सांगितलं, महाराज 1 वासरासहित गाय मी तुम्हाला तुमच्या मोबदल्यात देतो. च्यवन ऋषीने टाळीच वाजवले. वा राजा वा, माझी योग्य किंमत. तुमची योग्य किंमत? हो म्हणले, योग्य किंमत. आणली वासरासहित गाय. वासरासहित गाय दिली. काय आश्चर्य, स्वर्गातून विमान आलं आणि पकडलेले मासे आणि ते कोळी सगळ्यांचा उद्धार झाला. नहुष राजा पाहतच राहिला. नहुष राजाने च्यवन ऋषीला प्रश्न केला, महाराज एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? मी तुम्हाला माझं संपूर्ण राज्य देत होतो. त्या राज्यात कितीतरी गायीन वासरं होते ना, पण त्याचा तुम्ही स्वीकार केला नाही. त्याने तुमची किंमत झाली नाही. 1 गाय आणि वासरू याने किंमत झाली. हे बघ म्हणले, एखाद्याने पैसे चोरून आणलं तर ते चोरीचं धन, एखाद्याने मजुरी केली तर ती मजुरी आहे, एखाद्याने दक्षिणा मिळाली तर ती दक्षिणा आहे. दक्षिणा म्हणजे गाय नाही होऊ शकत, आणि संपूर्ण राज्य म्हणजे गाय नाही. तू मला गाय दिलेली आहे. आणि हे मासे पकडणारे आहे ना, तुझं राज्य मिळावं म्हणून मासे पकडत नव्हते, त्यांचं पोट भरावं म्हणून ते मासे पकडत होते. गाय अशी एक आहे की ती संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करणारी आहे, म्हणून त्याच्याने माझी किंमत झाली. विठाला 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 विठाला. एवढी ताकद आहे वासरासहित गायीचं पूजन करण्याची, म्हणून लक्ष्मी आई साहेबाने सर्व